वैद्यकीय वापरासाठी असलेल्या औषधी इंजेक्शनचा अवैधरित्या नशा करण्यासाठी विक्री करणाऱ्या टोळीतील मुख्य संशयितास अटक करण्यात पोलिसांना यश आले। महात्मा गांधी चौक पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली। या प्रकरणातील मुख्य संशयितास उत्तर प्रदेश राज्यातील मुरादाबाद येथून पोलिसांनी अटक केली आहे। इंतजार अली जाहिरुद्दीन असं मुख्य संशयिताचं नाव असून त्यास मिरजेत न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक 7 फेब्रुवारीपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत मुख्य संशयितांसह 13 जणांना अटक केली आहे। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी 14,46,641 रुपयाचा 1,507 इतके मॅफेनट्रमाइन सल्फेट या इंजेक्शनचा साठा हस्तगत केला होता। यावेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं होतं। यानंतर या प्रकरणातील साखळी उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी 2 पथके स्थापन करून तपास सुरू केला होता। पोलिसांनी कौशल्यपूर्णरित्या तपास करत 12 जणांना ताब्यात घेऊन या इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येणारा मूळ स्रोत शोधून काढला। अटक करण्यात आलेल्यांपैकी अशफाक बशीर पटवेगार हा सदरचे इंजेक्शन काळ्या बाजारातून अवैध मार्गाने उत्तर प्रदेश राज्यातील मुरादाबाद येथून आणत असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार पोलिसांचं एक पथक मुरादाबाद येथे गेले होते। त्यांनी तिथे कारवाई करून मुख्य संशयितास ताब्यात घेतले। त्यास मुरादाबाद येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेऊन सांगली येथे पोलिसांनी आणले। या प्रकरणी पोलिसांना तपासात मोठं यश आलं असून पोलीस पुढील तपास करतायत। नशेच्या इंजेक्शन प्रकरणी थेट उत्तर प्रदेश येथून मुख्य संशयितास जेरबंद केल्याने महात्मा गांधी पोलिसांना या गुन्ह्यात मोठं यश मिळाले।